कराची मालमत्ता कराची मालमत्ता ही जवळपास 1500 ते 2000 कोटीच्या घरात अशी चर्चा आहे. राजकीय कनेक्शन समोर आले, मात्र एकंदरीत ते प्रकरण कुठपर्यंत जाणार, खोलवर संपूर्ण तपास होणार, याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत. त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत. आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत. SITकडे भरपूर माहिती येते आहे. त्यामुळे ही सगळी पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हिंदी में क्या कहेंगे आज अखिल भारतीय संसदीय समिति की पूरे परिषद आए थे? हम सभी जानते हैं कि नासिक में जो कुंभ मेला होने वाला है, तो उसी के चलते इस बैठक का आयोजन यहाँ किया गया. कई विषयों के ऊपर इसमें चर्चा की गई. विशेष रूप से कुंभ के आयोजन में क्या करना चाहिए, किस प्रकार से गोदावरी निर्मल और अविरल बहनी चाहिए, ये सारी चीज़ों पर चर्चा हुई. हमने भी महाराष्ट्र सरकार इसमें क्या क्या कर रहा है, हमारी नगर निगम इसमें क्या कर रही है, ये सारी बातों की जानकारी मैंने दी. किस प्रकार से हम गोदावरी को अविरल और निर्मल करने का प्रयास कर रहे हैं, किस प्रकार से त्र्यंबकेश्वर में हमारी नदी 12 महीने बहती रहे, इसका जो हम प्रावधान कर रहे हैं. बाकी भी जो सारी व्यवस्थाएं कर रहे हैं वो सारी चीज़ें हमने कही. और हमने संत समुदाय से ये अपील की है कि कुंभ मेला ये कोई सरकार का मेला नहीं है. सरकार का काम तो केवल व्यवस्थाएं करना है. ये मेला तो साधु संतों का और अखाड़ों का मेला है. इसलिए वो जिस प्रकार से मार्गदर्शन करेंगे उसी प्रकार से हम लोग कार्य करेंगे. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी पाऊस झाला, नुकसान शेतकऱ्यांचं झालं. आपण आढावा देखील घेतलेला आहे. तर या सगळ्या अनुषंगाने मदतीबाबत या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुठेही अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली किंवा अशा पद्धतीची कुठली नैसर्गिक आपत्ती आली, तात्काळ आपण पंचनामे करतो आणि पंचनामे करून मदत करतो. याही सगळ्या शेतकऱ्यांना जी काही आवश्यक मदत है ती केली जाए. उस मामले में हम लोग तह तक पहुंच रहे हैं. विशेष रूप से जो अलग अलग प्रकार के उनके ट्रांजैक्शंस हैं उसको ढूंढकर हम लोग निकाल रहे हैं. और मेरा अपना मानना है कि निश्चित रूप से उनकी सारी संपत्ति, उनके सारे गैर व्यवहार और उन्होंने जो एक प्रकार से महिलाओं के साथ बदसलूकी की है, अत्याचार किए, सबको खोदकर हम कड़ी से कड़ी सजा उनको देंगे. और मुझे ऐसा लगता है कि इसमें महाराष्ट्र में सभी का एकमत है. और मैं तो ऐसा कहूँगा कि हमारे लिए किसी भी प्रकार की राजनीति से ऊपर है. कुछ लोग इसमें भी राजनीति करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ कि हम लोग इस प्रकार की राजनीति को तवज्जो नहीं देते. जो कार्य सरकार को करना है सरकार करती रहेगी. साहेब, SITचा तपास मंदवला आहे असा आरोप केला जातो आहे. SITचा तपास मंदवला असा आरोप केला जातो आहे. 18 दिवस गेला पण तपासात काही ठोस समोर आलं नाही. मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत. रोज नवीन माहिती समोर येते आहे. आता SIT काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही. SIT योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल. मला असं वाटतं SITवर सर्वांनी विश्वास ठेवावा. SIT उत्तम काम करते. घरात प्रकरणातले व्यवहार सगळे ईडी चौकशी होणार का व्यवहारांची, आणि दुसरं म्हणजे सरकार जमा होणार का जमीन? असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. अंजली दमन यांना एक CDR मिळालेला आहे आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहे. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल.